ए तो पण तिकडे पडलाय तो पण. अरे काय घसरलं हो? आपलाच आहे ना? आपलाच आहे. मिरेकल. आतून गार आहे खूप. कितीतरी गाड्या गेल्या असतील त्याच्यावरून. खरंच आम्ही काल रात्री कॅब मधून उतरताना आमच्याकडून हरवलेला. काल रात्री कॅब मधून आम्ही इथेच उतरलेलो. माझा ग्लव्ह हरवला. मी सकाळपासून शोधतोय. आम्हाला रस्त्यावर परत नाही आला यार. शिट. पण खूप गार आहे. मी आता घालू नाही शकत तो. काल रात्रीपासून आपण इथेच ग्लव्ह पडलाय तो. आणि आमचं हॉटेल इथून 300 मीटरवर आहे. आणि आम्ही इथे बाजूला रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलेलो. तिथे पण जाऊन चेक करून आलो. ते म्हणजे नाही आमच्याकडे. आणि एकदम हताश होऊन विकत घ्यायला त्या कॉर्नर वरती जात होतो आणि इथे मिळाला. नशीब. भारी भारी आहे. आणि आता पण टेम्परेचर -13 इकडे. तर गरज तर स्नो तो ग्लोव घोटलाय. मी कसा घालू मिळून पण होईल. तर या सगळ्याची बॅक स्टोरी काल प्रपोजल कॅब पकडली. आता शिंबुलाकला चालतोय. तर या सगळ्या प्रकरणाची बॅक स्टोरी अशी होती की आम्ही काल ग्रुप टूर करून आलो रात्री 9 वाजताच्या आसपास. आणि कॅबने हॉटेलला आलो. तर असं झालं असेल की कॅबमध्ये उतरताना तो ग्लव्ह खाली पडला असेल. आम्ही ऑफकोर्स ती कॅबमध्ये बघू तिला वाटलं काय की खाली पडलंय म्हणून. पण तिने शोधलं तर आम्हाला लोकांना कॅबमध्ये काही मिळालं नाही. आणि तंद्रीमध्ये आम्ही भूक लागली. इथे बाजूला रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो. म्हटलं 2 मिनिटाचं अंतर आहे कशाला ग्लव्ह करायचे. जेवलो बिवलो रूमवर गेलो. टाइमपास केला. मजा केली. सकाळी रेडी होऊन निघताना बघितलं अरे 3च ग्लव्ह. चौथा कुठे गेलं. एक तर आम्ही रेंटवर घेतलेत. विकत पण नाही घेतलेत. सो एक तर ते की आत्ता विकत घ्यावे लागणार. वो खर्च है. मग ते रेंटवर घेतलेल्यांना काय ते पे करायचं असणार. लाईक आणि आधीच आम्हाला निघायला लेट झालाय. तर म्हटलं आता हे सगळं कुठे करणार. तरी आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. ते इंग्लिश रशियन इंग्लिश कन्व्हर्जन मध्ये त्यांच्याशी बोललो. नाही आलं तिथे ऑफकोर्स कारण तिथे नव्हतंच पडलं. आणि मग विकत घ्यायला चालत चाललेलो तेव्हा तिथेच रस्त्यावरती तो पडलेला मिळाला. भाई साहेब मी बर्फावर जी पळाली आहे मग मला कॉन्फिडन्स आला आता मी स्की करू शकते. म्हणजे काल एवढी घाबरत होती चालताना की कारण मी एकदा दोनदा पडली काल घसरून म्हणून. पण आता ज्या कॉन्फिडन्सने पळाली आहे तर स्की करू शकते. सो म्हणून मी ती पळत गेली की अरे बाबा फायनली ग्लोव्ज मिळाला लागणार. गाडीवाला आया घर से कचरा निकालने गाडी येत नाही वाटत सकाळी. हो यार खरंच नशिबाने मिळाला. देव पावला हो खरंच. आता जातो 30 मिनिट्स दाखवतोय राईड चालू लागला. बघू काय काय करता येईल आज तिकडे मजा. आज सनी डे आहे म्हणून आम्ही जायचं डिसाईड केलं. ऍक्च्युली उद्या पार्शियल सनी दाखवतोय. काल तर एकदम स्नोई होता. तर सनी टाइम इज द बेस्ट. सनी पण तरी आम्ही 4 लेयर्स मध्ये आहोत. काल थंडी आहे सनी आहे पण खूप गार आहे. म्हणजे आता मी 5 मिनिट्स हँड ग्लोव्ह शिवाय जी चालली आहे तेव्हा जे हात लाल पडलेत बाबा बहुत ही गार है. चला भेटूया आता शिल्पीला. येस. आता मी पोहोचलोय शिंबूला तिकीट काउंटरला. आणि व्ह्यू बघा विंडोला जात आहेत. आणि काय व्ह्यू आहे. हे मागे तिकीट काउंटर आहे. पण आता ते जाऊन बघूया चला कसं आणि किती तिकीट आहे. कॉम्बी 1 कॉम्बी 2 स्कीचं काय पॅकेज आहे सगळं बघू. आम्ही जेवढे व्हिडिओ बघितले त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये हे पॅक्ड होतं कायम. आणि सरप्रायझिंगली आज अजिबात गर्दी नाही आहे इथे. तर व्यवस्थित विचारून इन्क्वायरी करून तिकीट घेता येईल. नाही आम्ही ठरवलं होतं की इथे गर्दी असेल तर ऑनलाईन तिकीट परचेस करूया. पण थोडं कन्फ्युजन होतं. पण आता नाही राहणार कन्फ्युजन. तिकीट घेतले आम्हाला लिटरली 1 मिनिटामध्ये तिकीट्स मिळाले. आणि थँकफुली त्यांना इंग्लिश पण येतं. सो इझी गेलं. आता जाऊया आपण वरती. चलो येऊन बसलोय गंडोलामध्ये. ही गंडोला राईड ऑलमोस्ट 20 मिनिट्स. हा येस आय गेस लॉंगेस्ट. बरं वाटतं. आतापर्यंत दरवाजा बंद झाल्यावर जरा बरं वाटतंय.
आता आम्ही कॉम्बी 1ला पोहोचलोय. इकडे फुल स्केटिंग आणि सुरू आहे. स्केटिंग नाही, स्कीइंग सुरू आहे. शिकतात लोक. आणि आता आम्ही कॉम्बी 2ला चाललोय बघायला तिथे काय आहे. आणि मी खूप घाबरलेली आहे. काय कारण नाही जायचंय. यामध्ये कारण सांगा. कारण ती गंडोला राईड ओपन है. ऊपर नीचे कुछ नहीं, जस्ट बॉम्ब सीट. आधीच एवढं गार आहे. अरे नवऱ्याच्या नादी लागून काय काय करावं लागतंय मला. तर कॉम्बी 1ला असा सगळा माहोल आहे. तर आता कॉम्बी 2 साइड निघूया आपण. तर इकडे ना थोडंसं कन्फ्युजन आहे. आता इथे फक्त जे लोक स्की करतात तेच ओपन गंडोला जाऊ शकतात. आणि जे लोक स्की नाही करतात, ज्यांना फक्त कॉम्बी 2ला जायचं गंडोलाने, त्यांना इथून KKD 4 मधून जाता येईल असं तो म्हणाला आम्हाला. लेट्स सी आता काय होतं. कारण आमचं असं झालं की आम्ही पे तर केलोच ओपन गंडोलासाठी, पण तिकडे जाऊन तो नाही म्हणतोय. आता इथे तिकीट स्कॅन करून बघतो पुन्हा. तिकीट पण इथे कोणच नाहीये. ठीक आहे, बघूया. गेली लोक आता वरती गेला एक्झॅक्ट. बारकोड स्कॅन करूया इथे. ओके झाला, दे तिकीट. तर आम्ही आलोय कॉम्बी 2ला. आता एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. बाहेर खूप थंड होतं म्हणून. ओके, तर इथे तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो. या रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो आम्ही. एक मस्त हॉट चॉकलेट घेतलं. आणि ही ती गंडोला ओपन गंडोला राईड आहे ज्याने आम्ही आलो. ती जागा मे बी इथे कुठेतरी खाली होती. आता आहोत इकडे. साधारण 3200 मीटरवर का 4200 मीटरवर, नक्की आठवत नाही आहे. खूप मस्त आहे एकदम. आज सनी असल्यामुळे खूप छान वातावरण आहे. आता विचार करतो तिथे समोर जाता येतं का, जिथे क्लोज गंडोला आहे नेहमीची, त्याने आम्ही खाली जाऊ किंवा अजून एक स्टेप वर जाता येतं का बघूया. चला निघूया. सनी डे आहे तर हे वेदर आहे. जेव्हा क्लाउडी असेल तर काय असेल इकडे कांड इमॅजिन. आणि आम्ही अशा ओपन गंडोलातून आलो असे. म्हणजे यूट्यूब ब्लॉग्समध्ये सगळीकडे सांगितलं होतं की कॉम्बी 1 आणि कॉम्बी 2 आहे, पण ॲक्च्युली कॉम्बी 2च्या वर अजून एक 3 पण आहे जे स्कीयर्ससाठी ओपन गंडोला आहे, पण जे स्की नाही करतात त्यांच्यासाठी असं बंद गंडोला आहे, क्लोज गंडोला आहे. तर हे आम्ही यूट्यूबमध्ये ब्लॉग्समध्ये बघितलं होतं जेव्हा यायच्या आधी आम्ही रिसर्च करत होतो. तर दिस इज द हायेस्ट पीक. आणि लेट्स सी कसं व्यवस्थित राहतो. तरी खूप सोपं वाटतं इथून. पुढलं पण डिफिकल्ट आहे. आम्ही 3200 मीटर अप आलो आहे. मीटर ना की जास्त? बरोबर 3200 मीटर्स. बघायला असं खास काही नाही आहे, स्कीसाठी तर तिकिटात होतं म्हणून आलो.
बेसिकली लोक इकडून स्कीइंग सुरू करतात. इथे पण नवीन एक अजून कंट्रोल स्टेशन स्टार्ट करणार असते लिहिलं इकडे. बाकी छोटे मोठे फोटो स्टुडिओज रेडी करून ठेवले फोटोशूटसाठी. आणि हे हायेस्ट पीक आहे आणि इथून लोक स्की सुरू करतात त्या साईडने अशी समोर दाखवलं. आणि हे ऑल द वे खालपर्यंत जातं कॉम्बी 1 पर्यंत. तर आत्ता आपण आहोत इकडे 3500 मीटर्स म्हणजे हे आहे वरचा पीक आणि 3850 मीटर्स हो हायेस्ट पीक. सुंदर आहे डेफिनेटली, पण आता निघायची वेळ झाली. निघूया चलो. निघालो आम्ही आता शंभूलॉकवरून. छान होता, ॲडव्हेंचरस होता. इट्स ओके. काय सुंदर आहे सगळं. थोडेसे आता सनसेट वाईब्स आहे तिकडे. किती वाजलेत? 3 3:30. येस आपली बस जाते. ठीक आहे, थोड्या वेळाने येईल, 10 मिनिटांनी येईल. तर आम्ही इथून आत्ता खाली आलो आणि थोडेसे मस्त सूर्याची किरणं पडली डोंगरावर, त्यामुळे कलर्स खूप छान वाटत आहेत. आणि आम्ही आता चाललो आहे अलमाटीला. परत साधारण अर्ध्या तासाची बस राईड आहे. बस राईड 1 तास आहे तरी. कॅब केली तर अर्ध्या तासात पोहोचू आम्ही. घाई नाही आहे जायची तर बस ट्राय करून बघू. येस, जाऊ आरामात मजा करत करत. शिंबुलकवरून सिटीमध्ये आमच्या हॉटेलवर जायला आम्ही बस पकडली आहे. 12 नंबर बसचा नंबर आहे आणि हीच एक बस आहे जी कॅश ॲक्सेप्ट करते. बाकी सगळ्या बसना कसा कार्ड लागतं जे इकडचे लोकल रेसिडेंट्सकडे आहे. आणि आपल्यासाठी जर हवं असेल तर आम्ही ॲक्च्युली इन्क्वायरी नाही केली त्याची, तर त्याची माहिती मिळाली तर सांगूच आम्ही. पण याचं तिकीट किती 200 टेंगे आहे फक्त, विच इज 30-35 रुपीज असेल. एकदम चीप आहे आणि प्रत्येक 10-20 मिनिटांनी ही बस येते एकदा. तर ही एक बेस्ट सर्व्हिस आहे शिबुलकला तुम्हाला यायचं असेल तर. आता आम्ही चाललो आहे हॉटेलवर आणि काहीतरी खाऊन घेऊ उतरल्यावर पहिले. बस राईड छान होती. सगळं मी छानच म्हणतो, कधी वेगळे शब्द वापरले पाहिजे. आलसे स्मूथ होती बस राईड. टीसी चढलेला आणि आम्हाला माहितीच नाही तिकीट कसं काढायचं. हो, आम्हाला वाटलं तो तिकीट घ्यायला आलाय कंडक्टर, पण तो टीसी निघाला. हा बट पोलाइट होते माणसं, काय बोलले नाही आम्हाला. सांगितलं पुढे जाऊन तिकीट काढा आणि येऊन बसा बस. नशीब उतरवलं नाही किंवा फाईन नाही मारला. सो हा बस राईड नंतर आम्ही आलो आमच्या हॉटेलच्या जवळच आहे. मला क्यूट कोझी कॅफे मिळाला. मस्त आहे. नाव आहे नेडेलॅक. काय नाव आहे? नेडेलॅक. नेडेलका. विश्वासच नाही माणसाचा. नेडेलका. आणि इकडच्या कॅशरवर आहे आणि ऐकून त्यांनी ही कझाक टी विथ मिल्क मागवली आहे. बघूया टेस्ट करून कसं आहे. हा कप आहे की काय? मग आहे. मग नाही, आताच पी. मला माहिती आहे नाही एवढा मोठा मग का घेतलाय. चांगला आहे पण थोडी साखर पाहिजे. आपला जवळपास जातोय आपल्या चहाच्या. अरे वा, मी पण ट्राय करते. मसाला साखर टाकू दे. मसाला आहे थोडासा. येस, साखर मागवतो. पण तुला तर बिना साखरेच्या चहाची सवय आहे. आपण बाहेर सगळं आता पेस्ट्री खातोय तर साखर का न घेऊ चहामध्ये. ओके, आपलं सँडविच पण आलंय. अरे वा, सँडविच पण आलंय. हॅव सम शुगर. हा सर्व करणारा पण क्यूट आहे. चिकन क्लब सँडविच आहे. मी घरी चिकनही खात नाही पण बाहेर चिकन खातोय कारण इथे हॉर्स मीट मिळतं आणि घोड्यापेक्षा कोंबडी ऑलवेज बेटर. आणि इथे चिकन म्हणजे ते ना व्हेजला पण चिकनच कन्सिडर करतात. म्हणजे जेव्हा मी त्यांना सांगितलं ना वी वॉन्ट ओनली चिकन, नो एनी अदर मीट, तर तो म्हणाला ओ यू वॉन्ट वेजिटेरियन. आई वाज लाइक मुर्गी वेज कब से हो गई रे. ठीक है, अब सह लेंगे, थोड़ा खा लेंगे as long as food looks good, we are good. चला आणि पोटात नाही होणार गुडगुडू. वाव. चैताली साळवीचा नवरा बोललाय, प्रथमेश शिंदे नाही. हा, चला खाऊया आधी. आता भूक लागली आहे खूप. Yes. आपण ब्रेकफास्ट करून डायरेक्ट शिंबुलकला गेलो होतो. सो आता जरा असं टेम्पटिंग खाणं आल्यावर खाऊन घेऊया. हा, मी तिकडच्या कॅफेमध्ये गेलो पण तिकडचे जे सर्वर इतके रूड वाटले. लाईक अक्कडमध्ये आम्ही परत आलो. नाही खाणार, नाही काय घेतले सध्या. जा हम सिटी में जाके. पण फायदाच झाला. मस्त कॅफे मिळाला. ॲक्च्युली गुगलवर सर्च केलं होतं की नियरेस्ट कॅफे कोणता आहे चांगला, तर सगळ्यात पहिलं हेच नाव आलं आणि लकीली लेफ्टला बघितलं तर कॅफेच्या बाहेरच उभे होतो. हा, सो
आय होप छान असेल. छान असेल. कपातून पिऊ का बशीतून पिऊ? पी ना, पी नक्की पी. नको, ते आपल्या घरीत बरं आहे. चिअर्स. आम्ही एवढे उपाशी होतो आम्हाला माहितीच ना. आम्ही आता तिसरी डिश पण मागवली. छान आहे. स्पायसी आहे. छान छान. नाही स्पायसी नाही आहे. ओके. टोमॅटो प्युरी आहे, चीज आहे, स्पॅगेटी आहे. ओके ठीक आहे. सकाळी पण मी ऑमलेट एकाला स्पायसी बनवायला सांगितलं होतं. त्याने मला ऑमलेटवर काळी मिरी टाकून दिली. म्हटलं दे भावा. जाऊ दे, आपल्या काकीच घरी जेवण तिखट बनवतात. हो, इंडियासारखं जेवण आपण एक्सप्लेन नाही करू शकत. सोमवारी रात्री खाऊ. काय मिसळ बनवायला सांगायची का आईला? मिसळ घरी गेल्यावर पहिली मिसळ पाव, पोहे, चहा, ह्याचा बेत. तर हा होता कॅफेचा ॲम्बियन्स आणि आम्ही आता खाऊन निघतोय बाहेर. हा एकदम गार घर. आणि हा बाहेरून असा दिसतोय कॅफे. मस्त होतं एकदम जेवण. ऍक्च्युली आमची हाय टी लंच आणि डिनर सगळं आम्ही एकत्रच केलं आज. तर हे आमचं समोर हॉटेल कझाकस्तान. फुल स्ट्रीट्सवर फिरायला खूप इकडे कलरफुल स्ट्रीट्सवर फिरायला खूप मस्त वाटतं. बस थंडी थोडी कमी असते ना तर जास्त मजा घेता आली असती. टेम्परेचर आटोक्यात असतं ना आमच्या. पण पण छान आहे. आता आम्ही खाऊन खूप सारं घ्यायचं रिझन हेच होतं की आता हॉटेलवर गेला परत सुटअप होऊन बाहेर यायची बिलकुल इच्छा नाहीये. पेशन्स नाही आहेत. हो. एकदा काय 4 लेअर्स 1 लेअर वर आलं की आता नेक्स्ट डे उद्याच बाहेर पडणार. खिडकीतून काय ते बघू. खरंच. पण सिटी खरंच खूप सुंदर आहे. हा. खिशात आम्ही वॉमी घेऊन फिरतोय दोघेही आणि ते वॉमी पण वॉर्म नाही राहिले आता. ते गार पडलेत. मी शंभूलगला पायामध्ये वॉमी ठेवलेले कारण खूप गार झालेलं. काही गरम नाही केलं त्यांनी. तेच गार पडले. खरंच खरंच. डिकॅथलॉनचे वॉमी गार पडले. काय बोलायचं. अभी इससे ज्यादा क्या ही लाए इधर. एनिवे जातो आता हॉटेलमध्ये फ्रेश होतो. यस चिल करतो. घरी कॉल करतो. येस आजचे अपडेट्स देतो. चलो सी या.